थांब बाळा, आज स्वामींना तू चुकवून पुढे गेलास तर आयुष्यभर पश्चाताप करशील. होय, तुझ्या आयुष्यातून जे निघून गेलं आहे त्यांचं दुःख तू करू नकोस आणि जे येणार आहेत त्यांचीही काळजी तू करू नकोस. होय बाळा, बघ, माणसाने परिणामाची चिंता न करता, लोभ लालच न करता निस्वार्थ होऊन आपली कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारामध्ये चमकते त्याचप्रमाणे सत्य पण चमकत असतं. त्यासाठीच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. मला माहीत आहे तू सत्याच्याच मार्गाने चालत आहेस आणि आता तुला यश प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं तुझं कोणी नाही, पण घाबरू नकोस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. जर तुझा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. बाळा, डोळ्यांनी दिसत नसलेल्यांना जग दिसत नाही. घमंडीमध्ये असलेल्यांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती दिसत नाही आणि स्वार्थी लोकांना कुठेही दोष दिसत नाही. नाव आणि ओळख छोटी असली तरी स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे. एखाद्याची गुलामी लाचारी करून नाही. होय माझ्या लेकरा, नेहमी नशिबावरच नाही तर तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव आणि मग पहा, एक दिवस नक्कीच तू यशस्वी होणार आहेस. बाळा, आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर या 3 गोष्टी कायम तू लक्षात ठेव. ध्येय, कष्ट आणि संयम. मी कायम तुला माझा आशीर्वाद देत आहे आणि तुला यशाचं शिखर मी गाठायला सांगणार आहे. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, तुला स्वतःला समजत नाही की आता कोणावर विश्वास ठेवावा. लोक इथे तिरस्कारसुद्धा प्रेमाने करत असतात आणि त्यांचा स्वार्थ साधून घेत असतात. माझ्या बाळा, कोणी लाख चुकीचं बोलू दे, तू हसून सोडून दे. कधीकधी आयुष्यात वाईट घटना आपल्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी असतात बाळा. जिवंत माणसाला पाडण्यासाठी आणि मृत्यू पावलेल्या माणसाला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. म्हणून तू आता लोकांचा विचार करू नकोस. माझ्या लेकरा, बघ, जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुखसुद्धा बाहेरूनच परत जाते. वेळ कधी कोणाला रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते. नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होतं त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता बाळा. होय माझ्या लेकरा, हे जग असंच आहे, जे मनापासून नाही तर गरज पडल्यामुळे आठवण करते. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान ठेव बाळा, नाहीतर लोक तुला तिथेही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील जिथे तुझा अधिकार आहे. तू एकटा आहेस, एकटा तू राहून बघ. तुला खरं आणि खोटं, चूक आणि बरोबर हे सगळं तुझं तुलाच समजेल. होय माझ्या लेकरा, एकटं राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही. माझ्या बाळा, काही लोकांचं बोलणं हे काट्यापेक्षाही जास्त टोचतं. काट्यामुळे झालेली जखम तर भरून निघते, पण मनाला लागलेले बोलणं आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून तू कोणालाही बोलताना विचार करून बोल. माझ्या लेकरा, अडचणी तर जिवंत माणसासमोर येतात. मेलेल्या लोकांसाठी तर लोक रस्ता रिकामा करत असतात. किती विचित्र आहे, एका माणसाच्या येण्याची बातमी 9 महिने आधी समजते आणि जाण्याची बातमी 9 सेकंद आधीसुद्धा येत नाही. डोळे बंद होण्यापूर्वी डोळे उघडले तर पूर्ण आयुष्य तुझं सुधारणार आहे. म्हणूनच तू डोळे बंद कर आणि माझे नाव घे. तुझ्या आयुष्यात आता कायमचा अंधार मी दूर करणार आहे. जर तुला थोडंसंही हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण या संदेशाची कोणाला तरी खूप नितांत गरज आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे तू टाईप कर. माझ्या बाळा, जर कोणाचं चुकीचं बोलणं तुला चांगलं वाटत असेल तर ते प्रेम नाही बरं, तर ती तुझी सेल्फ रिस्पेक्ट गमावलेली आहेस. होय बाळा, माणसं खरं तर बदलत नाहीत, पण ते दाखवून देतात की ते खरे कसे आहेत.
कधीकधी आयुष्यात घडलेल्या वाईट घटना योग्य मार्गावर आणण्यासाठी असतात. ज्यांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो, ठोकरलेलं असतं, ते खूप कठोर बनतात, मनाने सुद्धा आणि बोलण्याने सुद्धा. खाली पाडणारे जर आपलेच असतील तर उभं राहायला खूप वेळ लागतो. म्हणून तू कोणावरही विश्वास ठेवू नको बाळा. माझ्या लेकरा, जर शांत करायला कोणी नसेल ना, तर परिस्थिती हसायला शिकवते. जो रस्ता ईश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही कधीच बंद करू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि जर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझा देव माझा पाठीराखा असे तुम्ही 3 वेळेस टाईप करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा. माझ्या लेकरा, अडचणी आणि संकट आल्यामुळे माणूस एकटा पडतो. अडचणी आणि संकट आल्यामुळेच तो मजबूत सुद्धा बनतो. म्हणून अडचणी आल्या तर तू थकून जाऊ नकोस, घाबरून जाऊ नकोस. तू स्वतःला असं बनव की कोणी तुला सोडलं तरी विसरू शकणार नाही. जेव्हा तुझ्याकडून चूक होते त्यावेळी समोरची व्यक्ती जज बनून तुला शिक्षा सुनावते. आणि जेव्हा समोरची व्यक्ती चुकीची असते त्यावेळी वकील बनून सफाई द्यायला लागते. आयुष्यात आलेल्या वाईट लोकांचं चांगला धडा शिकवून जातात. म्हणून तू लोकांवरती विश्वास ठेवू नको. लोकांचं कामच आहे नाव ठेवणे आणि ती वेळ मारून नेणे. माझ्या लेकरा, गर्व आणि घमंड एक मानसिक आजार आहे. त्याचा इलाज वेळ नक्कीच करत असते. ज्या व्यक्तीला धोका मिळतो ती जसं वेळ पुढे जाईल तशी ती विसरून जाते. पण जो माणूस धोका देतो त्याला कधीच आयुष्यात आनंद मिळत नाही. म्हणून तू चांगलाच राहा. चांगल्या माणसांमध्ये एकच वाईट गोष्ट असते, ती म्हणजे तो सगळ्यांना चांगलं समजतो. आणि म्हणूनच देवाचा तो लाडका भक्त असतो. माझ्या लेकरा, तुझ्या सफलतेच्या मागे सगळ्यात मोठा हात दुसरा कोणाचा नाही तर तुझ्या वाईट वेळेचा आहे. ती वाईट वेळ आली म्हणूनच आज तू इथे आहेस. म्हणून तू कोणालाही त्रास देऊ नकोस, हैराण करू नकोस. कोणी लाख चुकीचं बोलू दे, तू हसून पुढे जा. आयुष्यातील वाईट गोष्टीच तुला मजबूत बनवत आहेत बाळा. शांतपणे प्रेम निभावणारे आयुष्यभर प्रामाणिक राहतात. धोका खाणाऱ्याचे मन वेळेनुसार शांत तर होते, पण धोका देणाऱ्यांच्या मनाला कधीही शांतता मिळत नाही. म्हणून माझ्या लेकरा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात आता मी कशाचीही कमी पडू देणार नाही. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील आता शत्रू कायमचे दूर होणार आहेत. तुझ्या कुटुंबावरचं दुःख, क्लेश, संकट कायमचं नष्ट होणार आहे. आणि आता तू सगळ्यात मोठं दुःख विसरून जाणार आहेस आणि आयुष्यामध्ये सुख प्राप्त होणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास ठेव. तुझी ही चांगली वेळ नक्कीच येणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.